महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनामध्ये स्वर्गीय अजितदादा यांच्याविषयी जो शोक प्रस्ताव ठेवला गेला आणि त्यावर महाराष्ट्रातल्या नेत्यांची जी भाषणं झाली ती आपण सर्वांनी ऐकली असतील. त्यातही सरकार पक्षाच्या लोकांची जी भाषणं झाली, गृहमंत्र्याचं, राज्याच्या मुख्यमंत्र्याचं जे भाषण झालं, ते ऐकून आपल्याला असं वाटलं होतं की या सगळ्या मंडळींना या अपघाताचा खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि कोणत्याही किमतीमध्ये या अपघाताचं कारण शोधलं जाऊन या अपघातामध्ये कारणीभूत असलेल्या किंवा ज्यांच्यामुळे हा सगळा प्रकार घडला ती गोष्ट समोर आल्याशिवाय राहणार नाही आणि त्या व्यक्तीला, त्या संस्थेला, ते जे कोणी असतील त्याला गंभीर स्वरूपाची शिक्षा भविष्यामध्ये दिली जाण्याची शक्यता असणार आहे असं आपल्याला वाटलं होतं. परंतु मित्रांनो, आजचा दिवस एक वेगळा दिवस उजाडला की या संपूर्ण प्रकरणाची भारत सरकारच्या DGCA या कंपनीच्या माध्यमातून जो चौकशीचा प्राथमिक अहवाल बाहेर आला, त्या अहवालामध्ये या संस्थेनं, DGCAनं VSR कंपनीला दोषी ठरवलं आणि जेव्हा VSR कंपनीच्या ढिसाळ, बेजबाबदार वागण्यामुळं, कारभारामुळं, व्यवस्थेमुळं किंवा त्यांच्या अत्यंत चुकीच्या अशा त्या सर्व यंत्रणामुळं अजितदादांना आपला जीव गमवावा लागला. हा अहवाल समोर आल्यानंतर अजितदादांचे समर्थक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी किंवा त्यांच्यासोबत अजून मंडळी रोहितदादा पवार किंवा इतर आमदार इंद्रेश नाईकवाडी, संदीप क्षीरसागर ही मंडळी मुंबईतल्या मरीन ड्राईव्हच्या पोलीस ठाण्यामध्ये जातात आणि गुन्हा दाखल करून घेण्याच्या संदर्भामध्ये एक 20-25 पानाचा अप्लिकेशन अर्ज या पोलीस ठाण्यामध्ये दिलं जातं. मरीन ड्राईव्हचे पोलीस हे प्राथमिक जो अर्ज आहे तो हातामध्ये घेतात, वाचतात पूर्णपणे आणि गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणार. एवढ्यात एका वरिष्ठाचा फोन येतो किंवा वरिष्ठ येतात आणि ते हा गुन्हा दाखल करून घ्यायला नकार देतात. का? काय दडलं असेल या विषयामध्ये? या विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण जर रिंगल लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे. किती गंभीर विषय आहे. का गुन्हा दाखल करून घेत नाहीत पोलीस? पोलिसांचं असं काय, म्हणजे पोलिसांच्या समोर कोणता प्रॉब्लेम आहे पोलिसांना की स्पष्टपणे DGCAनं अहवाल दिलाय आणि त्यामध्ये VSR ही जी विमान कंपनी आहे, या विमान कंपनीच्या निष्काळजीपणामुळं, भोंगळ कारभारामुळं हा अपघात घडला. अशा पद्धतीची टिप्पणी त्यांनी आपल्या प्राथमिक अहवालामध्ये किंवा प्राथमिक त्यांनी जे आता प्रेस केली त्यामध्ये व्यक्त केले. त्यावरून जर राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक, दादांचे समर्थक किंवा महाराष्ट्रातला कोणीही कार्यकर्ता, नेता, व्यक्ती, नागरिक जर हा FIR दाखल करून घ्यावा या कंपनीच्या विरोधामध्ये, अशा पद्धतीचं ऍप्लिकेशन घेऊन, अशा पद्धतीचा अर्ज घेऊन जर पोलीस स्टेशनमध्ये जात असेल आणि पोलीस त्याला नकार देत असतील तर या गोष्टीचा अर्थ काय समजावा नेमका? का नकार दिला चाललाय? का या प्रकरणाच्या मूळ शोधापासून यंत्रणा दूर का भागते आहे? पोलिसांचं असं यामध्ये काय घोडं नडलं होतं की ज्या पोलिसांनी अशा पद्धतीचा अर्ज स्वीकारून त्यावर कारवाई करण्यासाठी नकार दिला? का नकार दिला असावा? त्याचं काय कारण असावं? खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही पोलीस ठाण्यामध्ये कुठल्याही अशा पद्धतीचा अर्ज कुठल्याही नागरिकानं दाखल केला या DGCAच्या अहवालानुसार तर गुन्हा दाखल करून घ्यायला काय हरकत होती? त्याच्या पुढचा तपास करायला काय हरकत होती? पोलीस असं का वागतायत? कुणाच्या इशाऱ्यावर वागतायत?
कुणाला नकोय गुन्हा दाखल करायचा, किंवा असा गुन्हा दाखल झाला तर महाराष्ट्रातल्या कोणत्या नेत्यासाठी तो अडचणीचा ठरणार आहे, असा गंभीर प्रश्न आज पुन्हा निर्माण झालाय. दादांना न्याय मिळणार आहे की नाही? केवळ सभागृहामध्ये भाषण करतात, सभागृहामध्ये डोळ्यात आसवं आणण्याचं नाटक काही मंडळी करतात, आणि प्रत्यक्षात मात्र त्यांच्या नेतृत्वाखालची यंत्रणा सक्षमपणाने अशा पद्धतीचा गुन्हा दाखल करून घ्यायला नकार देते. खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही नागरिकाने, दादांच्या कुठल्याही चाहत्याने अशा पद्धतीचं ऍप्लिकेशन पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलं तर तिथे गुन्हा दाखल व्हायला काहीच अडचण नव्हता. बेनस कायद्यानुसार अशा पद्धतीचा गुन्हा दाखल करून घेण्याचे अधिकार पोलिसांना आहेत, महाराष्ट्र पोलिसांना आहेत. तर मग तो पोलीस का दाखल करून घेत नाहीत? या प्रकरणात खूप मोठं काळं बेरं दडलेलंच आहे अशा पद्धतीचा संशय आहे. कारण प्रत्येक घटनाक्रम, प्रत्येक गोष्ट या अपघाताच्या पाठीमागे संशयास्पद असल्याची आपल्याला दिसून येते आहे. याची सखोल चौकशी व्हायला नको? जे दोषी आहेत ते समोर यायला नको? हा अपघात घडला की घडवून आणला केवळ या VSR कंपनीच्या निष्काळजीपणा कारणीभूत आहे का जाणीवपूर्वक अशा पद्धतीची व्यवस्था लावण्यात आली आहे? या पाठीमागे कोणाचे हात आहेत का? याची चौकशी व्हायला नको? या सगळ्या प्रकरणामध्ये अधिकृत गुन्हे दाखल व्हायला नकोत? का दाखल केले जात नाहीत? असा प्रश्न, गंभीर प्रश्न आज निर्माण झालेला आहे मित्रांनो. कुठल्याही किमतीमध्ये अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे. अजितदादा हे सामान्य व्यक्ती नव्हता. महाराष्ट्राच्या पिढ्याचं नुकसान करणारं नेतृत्व आपल्यातून निघून गेलंय. त्या नेतृत्वाची झीज किंवा त्यामुळं निर्माण झालेली पोकळी कुठल्याही किमतीमध्ये कधीही भरून निघणार नाही. तर पूर्णपणानं या प्रकरणाचा तपास झालाच पाहिजे. आज एकटे रोहित पवार लढतायत, त्यांच्यासोबत काही आमदार मंडळी लढते. उद्या महाराष्ट्रातला बच्चा या प्रकरणामध्ये महाराष्ट्राच्या सरकारच्या विरोधामध्ये आणि केंद्राच्या सरकारच्या विरोधामध्ये उभं राहील आणि त्याला जाब विचारेल, हे का घडलं आणि जे घडलं त्यातले दोषी पुढे का आणले नाही, त्यावर जाहीरपणे कारवाई केली नाही, का केली नाही, त्याचं उत्तर सरकारला द्यावंच लागणार आहे. रोहित पवार सातत्याने या प्रकरणामध्ये जो संशय व्यक्त करताय, हा संशय आता अधिक गडद होत चाललेला आहे. रोहित पवारांनी ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये मोठी गडबड असल्याचं महाराष्ट्राला आणि देशाला सांगितलंय, रोहित पवारांचं खरं होत चाललेलं आहे. आणि महाराष्ट्राच्या मनामध्ये अशा पद्धतीची भीती आता निर्माण झाली की काही घडू शकते ह्या राज्यामध्ये. कुणाचाही विमान अपघात होऊ शकतो, एखाद्याचं आयुष्य, एखाद्याचं राजकीय जीवन, एखाद्याचं महाराष्ट्राचं नेतृत्व अशा पद्धतीनं उद्ध्वस्त केलं जाऊ शकतं, होऊ शकतं. त्याची कारणं समोर आली पाहिजे. कोणीही असेल तर त्याचा तपास हा निपक्षपातीपणानंच झाला पाहिजे. एक नव्हे 10 यंत्रणांच्या माध्यमातून असा तपास झाला पाहिजे. निपक्ष यंत्रणा पाहिजे. या यंत्रणांचा तपास करणाऱ्या यंत्रणांचा सुद्धा त्यांची नियुक्ती करताना 100दा विचार केला पाहिजे की या यंत्रणा कोणाच्या आधिपत्याखाली चालत नाहीत ना, या यंत्रणा दबावामध्ये आपला वाटेल तसा अहवाल देत नाहीत ना, किंवा काही खाजगी यंत्रणा असतील तर त्याचा सुद्धा विचार झाला पाहिजे आणि त्यांनाही या कामासाठी झुंपलं पाहिजे. म्हणजे शासनाच्या आधिपत्याखाली असलेल्या यंत्रणा आणि खाजगी यंत्रणा यांचा दोघांचा अहवाल, अंतिम निष्कर्ष एकच यायला हवा. तरच खऱ्या अर्थानं दादांच्या या अपघाताची योग्य माध्यमातून, योग्य मार्गाने चौकशी झाली असं आपल्याला म्हणता येईल मित्रांनो. परंतु आज असं होत नाही. पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला किंवा दाखल करण्यासाठी घेऊन गेलेला जो अर्ज होता गुन्हा दाखल करून घेण्याच्या संदर्भामध्ये, तो अर्ज पोलिसांनी फेटाळलेला आहे, नाकारलेला आहे. गुन्हा दाखल करून घेतला गेला नाही, ही गोष्ट सुद्धा खूप बोलकी आहे.
खूप काही सांगून जाते महाराष्ट्राला. या एका गोष्टीने सुद्धा अनेक गोष्टी महाराष्ट्राला कळतात. का वागले असतील राज्याचे पोलीस असं? त्यांना कोणाचा दबाव आहे का? असा गुन्हा दाखल करून घेऊ नका अशा सूचना तातडीने त्यांना देण्यात आल्या आहेत का? तर ते सूचना देणारे नेमके कोण आहेत? असाही प्रश्न सध्या निर्माण होतो. खरं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी या कमी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहेत. त्यांनी या सर्व पोलिसांना आता जाब विचारला पाहिजे की तुम्ही हा अर्ज स्वीकारून गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ का केली? त्याचं कारण काय आहे? याचा जाब राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या पोलिसांना विचारला पाहिजे, गृहमंत्र्यांनी आपल्या पोलिसांना विचारला पाहिजे. आणि यामध्ये निष्काळजीपणा करणाऱ्या, दिरंगाई करणाऱ्या, हायगाई करणाऱ्या, टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये कठोर स्वरूपाची कारवाई झाली पाहिजे. या पुढच्या काळामध्ये दादांच्या या अपघाताच्या चौकशीच्या संदर्भामध्ये ज्या ज्या शासकीय यंत्रणेला काम करावं लागेल आणि त्यांना जाब विचारण्यासाठी लोक त्यांच्या समोर जातील, त्या सर्व यंत्रणेनं अतिशय व्यवस्थितपणानं आपली भूमिका पार पाडली पाहिजे आणि जाब दिला पाहिजे. विचारणाऱ्याला किंवा विचारणाऱ्याच्या अर्जाचा विचार करून आपली जी कायदेशीर जबाबदारी आहे ही जबाबदारी मित्रांनो पूर्ण केली पाहिजे. आज आपण जेव्हा सर्वांनी पाहिलं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्या बातम्याही आपण पाहत होतो की पोलीस अधिकाऱ्यांचं आणि रोहित पवारांचं एका पोलीस ठाण्यामध्ये तुम्ही सुद्धा चाललेलं होतं. का गुन्हा दाखल करून घेत नाही असा प्रश्न रोहित पवारांच्याकडनं विचारला जात होता. तर पोलीस अधिकारी मात्र त्याला अत्यंत थातूर मातूर अशी उत्तरं देत होती. असं का घडतंय? अजितदादांचा हा अपघात हा घातपातच आहे. हा संशय बळावत असताना व्यवस्थेचं वागणं, संस्थांचं वागणं हे अधिक गडद शंका निर्माण करणार आहे. मित्रांनो, आपण सर्वांनी सुद्धा या अत्यंत गंभीर प्रकरणामध्ये रोहित पवारांच्या पाठीशी किंवा या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी जी जी मंडळी काम करतायत त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहिलं पाहिजे. तीच खऱ्या अर्थानं स्वर्गीय अजितदादांना श्रद्धांजली ठरणार आहे. आज इतकंच. अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.